श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया। महिन्यातून 2 चतुर्थी येतात, एक संकष्ट चतुर्थी आणि दुसरी विनायक चतुर्थी। संकष्ट चतुर्थी दिवशी आपण बरेच जण व्रत करतो, उपवास करतो। तर या व्रतादरम्यान आपण कोणत्या नियमांचे पालन करावे, कोणत्या चुका करू नये जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पांचा संपूर्ण आशीर्वाद मिळेल, गणपती बाप्पा आपल्यावर रागवणार नाहीत, गणपती बाप्पांचा कोप होणार नाहीत, अशा काही चुका या दिवशी करणं आपण टाळायचं आहे। अशी माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीच्या उपवासाचं विशेष महत्त्व आहे। आपल्या धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती। माता पितांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा केल्यासारखं आहे, त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले आहेत। माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करत असतात। सोबतच नवविवाहित जोडपे देखील आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात। या व्रताबद्दल अशी समजूत आहे की या दिवशी उपवास केल्याने रिकामी गोद भरते। या दिवशी गणपतीची आराधना केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संतती प्राप्तीचे सुख आपल्याला मिळते। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण काही नियमांचं पालन देखील केलं पाहिजे। तर बरेच जण संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात, व्रत करतात। तर उपवास असो किंवा नसो, या दिवशी आपल्याला उशिरापर्यंत झोपायचं नाही। म्हणजे उशिरा म्हणजे नेमकं कधी, तर शक्यतो सूर्योदयापूर्वी प्रत्येक महिलेने उठावं। या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये। सकाळी लवकर उठून स्नान करून अंघोळ करून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल, या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही। याऐवजी तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी परिधान करू शकता। या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी गणपती, माता पार्वती आणि भगवान शिव यांची आपण पूजा करतो। तर तुम्ही पूजा मांडणी ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता। शक्य असल्यास या दिवशी आपण गणपती बाप्पांना पंचामृताने स्नान घालायचं आहे। गणपती बाप्पांना स्नान घालत असताना तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही जप करू शकता। या दिवशी गणपती अथर्वशीर्ष नक्कीच वाचावे। तुम्ही जर तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा शैक्षणिक अडचणी येत असेल, करिअरमध्ये अडचणी येत असतील, तर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर थोडं जल अर्पण करत गणपती अथर्वशीर्षाचं तुम्ही जर पठण केलं तर नक्कीच तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल। आणि ते तीर्थ म्हणजे ते अभिषेक केलेलं पाणी तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता। असं केल्याने त्यांच्या अभ्यासातील संपूर्ण अडचणी दूर होऊन त्यांची शैक्षणिक प्रगती होईल। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करायच्या आहे, ते म्हणजे जास्वंदीचं फूल आणि दुर्वा। तर 21 दुर्वाची जुडी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता। जास्वंदाचं एक तरी फूल आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। नैवेद्यामध्ये आपण मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता। मोदकाचा नैवेद्य तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल। ज्यांना विवाह संबंधित किंवा लग्न जमण्यात काही अडचणी येत आहेत, यांनी गणपती बाप्पा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 21 गुळाच्या गोळ्या अर्पण कराव्यात। म्हणजे गुळ खिसून त्याच्या छोट्या गोळ्या करून तुम्ही ते गणपती बाप्पांना अर्पण करू शकता। असं केल्याने देखील तुमचं लग्न जमण्यास किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे असतील तर ते दूर होऊ शकतात। ज्या लोकांच्या कार्यामध्ये सतत अपयश येत असेल किंवा कोणतंही कार्य सिद्धीत जात नसेल किंवा कोणत्याही कार्यामध्ये सतत अडचणी येत असतील, तर अशा लोकांनी गणपती बाप्पांना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वा अर्पण कराव्यात। 21 दुर्वा अर्पण करत असताना त्या दुर्वा प्रथम आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। त्यानंतर संकटनाशन स्तोत्राचा तुम्ही 21 वेळा किंवा 11 वेळा पाठ करायचा आहे। त्यानंतर त्या दुर्वा आपण गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत। असे केल्यानंतर तुमच्या कामातील सगळ्या अडचणी दूर होऊन तुमचे काम सिद्धीस जाईल। गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व दुःख दूर होतात आणि सर्व कार्ये विना अडथळा सफल होतात। जीवनामध्ये सुख, समृद्धी व सौभाग्य वाढते। जे संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात त्यांनी काही गोष्टींची काळजी देखील घेणं गरजेचं आहे, कारण की त्यांना दुःख हरता व विघ्न हरता देखील म्हटलं जातं। आपल्यावर कोणतंही दुःख येऊ नये किंवा आलेलं दुःख टळावं, आपल्यावर कोणतंही संकट येऊ नये, विघ्न येऊ नये, यासाठी गणपती बाप्पांची पूजा केली जाते।
जर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतींची पूजा करत असाल तर तुम्हाला प्रसादामध्ये तुळशीची पाने चुकूनही टाकायची नाहीत किंवा गणपती बाप्पांना तुळशीची पाने चुकूनही अर्पण करायची नाही, कारण की तुळशीला गणपती बाप्पांचा शाप आहे. त्यामुळे गणेश पूजनापासून तुळस वंचित करण्यात आली आहे. त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये किंवा प्रसादामध्ये चुकूनही आपल्याला तुळशीचं पान, तुळशीपत्र वापरायचं नाही. गणपती बाप्पांचं वाहन हे उंदीर असल्याने आपण या दिवशी चुकूनही उंदराला त्रास होईल असं कर्म करायचं नाही किंवा गणपती बाप्पांना प्राण्याविषयी जास्तीच जवळीक आहे, त्यामुळे या दिवशी आपण कोणत्याही प्राण्याला इजा पोचेल असं कोणतंही काम करायचं नाही. गणपती बाप्पांना मोठ्यांचा आदर केलेला जास्त आवडतो, त्यासाठी या दिवशी आपण चुकूनही मोठ्याचा अनादर करायचा नाही, वडीलधाऱ्यांशी वाईट बोलायचं नाही किंवा तुम्ही जर हे व्रत करत असाल तर या दिवशी चुकूनही कोणाशी तुम्हाला वाईट बोलायचं नाही. या दिवशी तुळशीचं सेवन देखील आपल्याला करायचं नाही. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजेनंतर किंवा भोजनानंतर तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास सोडल्यानंतर जे तुम्ही भोजन करणार आहात त्यामध्ये बीटरूट, गाजर, मुळा, रताळे, फणस, लसूण, कांदा इत्यादींचं सेवन आपल्याला करायचं नाही, कारण की या पदार्थांचं सेवन केल्यामुळे आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळणार नाही. ज्यांना संकष्ट चतुर्थीचा उपवास करायचा आहे त्यांनी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर बघा, बरेच जण उपवास करतात परंतु दम निघत नाही म्हणून संध्याकाळी तुम्ही सूर्यास्तानंतर उपवास सोडता, परंतु आपण हे जे व्रत करत असो तर संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्रपूजेशिवाय किंवा चंद्रोदय झाल्यानंतरच हे व्रत सोडलं जातं. त्यासाठी हे व्रत जर तुम्ही करत असाल तर तुम्ही हे व्रत करत असाल तर नक्कीच उपवास करत असाल तर हा उपवास तुम्हाला संध्याकाळी चंद्राची पूजा केल्यानंतरच सोडायचं आहे. चंद्राची पूजा करत असताना एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध थोडंसं घालायचं आहे आणि एखादं पांढरं फूल घालून आपण किंवा थोड्याशा अक्षता घालून हे जल आपण चंद्रदेवतेला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. निरांजन ओवाळून घ्यायचे, अगरबत्ती ओवाळायचे. अशा प्रकारे चंद्राची पूजा करूनच आपल्याला हे व्रत सोडायचं आहे, कारण की संकष्ट चतुर्थीचं व्रत हे जेव्हा चंद्राची पूजा होईल तेव्हाच हे पूर्ण होतं. त्यासाठी तुम्ही जर व्रत करत असाल, उपवास करत असाल तर तुम्ही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडा. तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही उपवास न करता देखील ही पूजा केली तरी देखील चालेल. संकष्ट चतुर्थीचा उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्नाचा वापर करू नका. व्रताच्या वेळी कोणाशीही बरे वाईट विचार मनामध्ये घेऊ नका. मन, कर्म आणि शब्द शुद्ध ठेवूनच आपल्याला हे व्रत करायचे. वाईट मनाने केलेल्या कृतीचं परिणाम देखील नकारात्मक असतात, त्यासाठी हे करणं अवश्य टाळावं आणि या दिवशी मनोभावे गणपती बाप्पांची सेवा करावी. नक्कीच तुम्हाला तुमच्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल.